मैत्रिणींनो, आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील स्पेशल मिरचीची भाजी पाहणार आहोत. येथे मी 1 पाव आंबट चुका किंवा चाकवत आणि अर्धा पाव हिरवी मिरची घेतली आहे. भाजी देठासह निवडून घेतली आहे. 8 ते 10 हिरवी मिरची घेतली आहे. सोबतच कांदा, लसूण, आले, जिरे, कोथिंबीर आणि कढीपत्ता, 1 वाटी तुरीची डाळ, 2 ते 3 टेबलस्पून जाडसर बारीक केलेले शेंगदाणे, खोबऱ्याचे काप, 1 टेबलस्पून धनेपूड, जिरेपूड, चिमूटभर हळद, हिंग, खडे जिरे, चवीपुरते मीठ आणि कसुरी मेथी. तुरीची डाळ धुवून 10 ते 15 मिनिटे पाण्यात भिजत घातली आहे. चाकवतची पाने व मिरची स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि सोबतच कट करून घ्यायची आहे. मिरची उभी कापून 4 काप करून घ्यायची आहे. सर्व साहित्य कट करून घेतले आहे. लसूण, आले, जिरे यांची पेस्ट करून घेतली आहे. अर्धी वाटी शेंगदाणे बारीक करून घेतले आहे. आता मध्यम आचेवर कुकरमध्ये भिजत घातलेली तूर डाळ, त्यानंतर चाकवतची कापलेली पाने, हिरवी मिरचीचे काप, शेंगदाण्याचा कूट, खोबऱ्याचे काप एकत्र करून त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालावे. चिमूटभर हळद घालून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्याव्या. 3 शिट्ट्या झाल्यानंतर भाजी छान शिजली गेली आहे. यानंतर रवीने भाजीला छान घोटून घ्यावे. हवे तेवढे पाणी घालून फोडणीसाठी तयार करावे. मध्यम आचेवर कढईमध्ये 2 पळी तेल घालावे. तेल तापल्यानंतर मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यानंतर जिरे घालावे. त्यानंतर कढीपत्ता घालावा. त्यानंतर कांदा घालावा व गुलाबीसर होईपर्यंत परतवावा. त्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हिंग घालावे. लसूण, आले, जिरे यांची पेस्ट घालून परत छान परतून घ्यावे. त्यानंतर धनेपूड, जिरेपूड, कसुरी मेथी, हळद, थोडीशी कोथिंबीर घालावी. साहित्य तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये शिजवलेली डाळ घालावी व 2 ते 3 उकळी येऊ द्यावे. आवश्यकतेनुसार पाणी घालावे. भाजीला 1 उकळी आल्यानंतर चवीनुसार मीठ घालावे. दोन ते 3 उकळीनंतर वरून कोथिंबीर घालावी. अशा तऱ्हेने बुलढाणा स्पेशल मिरचीची भाजी तयार आहे. भाजी बाजरीच्या भाकरीसोबत अतिशय उत्तम लागते.